नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रमोद देशमुख परिस ॲग्रो यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, द्राक्ष बागेत ज्यांच्या अजून छाटण्या करायच्या बाकी आहे, इथेल मारायचं बाकी आहे किंवा ज्यांनी इथेल मारलेला असेल तर त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे उपयोगी ठरेल असं मला वाटतं। तर या ठिकाणी पानं आणि मुळ्या चार्ज करणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण मे एंड पर्यंत लोकांच्या खरड छाटण्या झालेल्या आहे। तर त्या ठिकाणी घड निर्मिती सूक्ष्म प्रमाणात झालेली आहे, पण ती स्ट्रॉंग करण्यासाठी पानं आणि मुळी चार्ज असणं गरजेचं आहे, तर ते घड स्ट्रॉंग होणार आहे। कारण ह्या वर्षी जवळपास 1.5 महिना पाऊस लवकर आलेला आहे। एप्रिल मे मध्येच काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि ढगाळ वातावरण जे आहे ते पूर्ण मे महिनाभर आपल्याला बघायला भेटलेलं आहे। त्यामुळं जेवढं लग्ज त्या काड्यांना किंवा डोळ्यांना द्राक्ष बागेला भेटायला पाहिजे होता सूर्यप्रकाश तितका मिळालेला नाही। आता जर बघितलं आपण तर ज्यांचे दिवस भरले म्हणजे 120 दिवस झाले त्यांनी छाटण्या घेतल्या, परंतु त्या ठिकाणी माल निघाले नाही किंवा असलेले माल अतिशय सूक्ष्म घड निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि घड विरलेले आहे किंवा गोळी घड झालेले आहे। ज्यांचं खरड छाटणीचं काम प्रॉपर होतं, काळी विरळणी, सपकेन, त्या ठिकाणी रोग कीड, अन्नद्रव्य व्यवस्थापन, घड निर्मितीसाठीची जी काम आहे त्या ठिकाणी मात्र बागा अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं म्हणजे छाटल्यानंतरची परिस्थिती आम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटलेली आहे। तर आता ज्यांच्या बागा छाटायच्या राहिलेल्या आहे तर अशा ठिकाणी आपण घड स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा झाडाचं स्टोरेज वाढवण्यासाठीची काही कामं मी सांगतो, तर ते करणं गरजेचं आहे। तर त्या ठिकाणी पहिली पानं आणि मुळी चार्ज करणं। तर या ठिकाणी बुरशीजन्य रोगापासून आपल्याला पहिल्या पानांचा त्या ठिकाणी म्हणजे संरक्षण करणं गरजेचं आहे। मग त्या ठिकाणी डावणी आहे, भुळी आहे आणि अँथ्रॅकनोज सारखा करपा आहे। तर सगळ्यात धोक्याची घंटा अँथ्रॅकनोज ज्या ठिकाणी होता सुरुवातीला म्हणजे काळी विरळ करताना जे पाऊस झाले मे मध्ये आवेळी, तर त्या ठिकाणी काही भागामध्ये खूप अवकाळी पाऊस झाले आणि काळी विरळ केलेली नव्हती, गर्दी होती, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अँथ्रॅकनोजचा प्रादुर्भाव म्हणजे पानांवर, देठावर आणि काडीवर पण झालेला दिसला आहे आणि आता या पावसामुळे तो देखील त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। तर त्या ठिकाणी त्वरित कोनिका सारखं एक बुरशीनाशक 1.5 ग्रॅम पर लिटर किंवा 300 ग्रॅम पर एकर कुठलंही स्टिकर किंवा काही न घेता त्या ठिकाणी चांगलं कव्हरेजनं मारणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही त्या ठिकाणी जैविक बुरशीनाशक जर मारलेले असतील तर त्या ठिकाणी जैविक बुरशीनाशकच मारा ज्या ठिकाणी कुठं अँथ्रॅकनोज नाहीये किंवा मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही केमिकल कॉपरयुक्त बुरशीनाशक मारलेलं नाहीये, पानं चांगले दिसतात आपल्याला, तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा, सोडोमोनास, बॅसिलस हे जैविक बुरशीनाशक जर मारले तर निश्चितपणानं त्याचा चांगला कंट्रोल होईल। त्यानंतर बोर्डो मिश्रण देखील आपण घेऊ शकतो। बोर्डो मिश्रण 1% आणि बोर्डोचं पीएच क्लिअर केल्यानंतर त्यात तुम्ही सल्फर देखील 2 टाकू शकता, परंतु तिथं तुमचे कुठलेही जैविक बुरशीनाशकांचा वापर जर पहिला झालेला नसेल तर अशा ठिकाणी घ्या। कारण आता पूर्ण पानांमधून अन्नद्रव्य धुवून गेलेले आहे, बुरशीनाशक धुवून गेलेले आहे आणि पानं तर काहींना म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात छाटण्या घ्यायच्या आहे, तर अशा ठिकाणी पानं टिकणं गरजेचं आहे आणि त्या पानांनी अन्न बनवणं गरजेचं आहे। तर मग पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी अँथ्रॅकनोज आहे त्या ठिकाणी कोनिका सारखं बुरशीनाशक मी प्रमाण सांगितलेलं आहे। त्यानंतर बोर्डो मिश्रण एक तुम्हाला पर्याय आहे आणि जैविक बुरशीनाशक ट्रायको, सुडो, बॅसिलस ह्या 3 पैकी काहीतरी पहिलं पाऊस उघडल्यानंतर लगेच जाणं गरजेचं आहे। त्यानंतर खालून ठिबक मधून आपण त्या ठिकाणी पोटॅश लेवल वाढवणं गरजेचं आहे। पोटॅशियम शोनाइट असेल, 0.946 असेल, त्याच्यासोबत पीएसबी, KMB हे जरी दिलं तरी चालू शकतं। तर ते पण कंपनीच्या प्रमाणानुसार आपण जर दिलं तर त्या ठिकाणी मुळी चार्ज होऊन झाडाचं पुनर्भरण किंवा स्टोरेज होईल असं मला या ठिकाणी वाटतं। त्याच्यानंतर हे झाल्यानंतर लगेच दुसरी फवारणी पानांना त्या ठिकाणी रेडी फूड देणं गरजेचं आहे। मग त्या ठिकाणी NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंट प्लस सीवीड असं विद्राव्य खतांमध्ये कुठल्या कंपनीची ग्रेड आहे का ती आपण बघू शकता। इंडिकेमची मायक्रोन्यूट्री फेरस ही खूप चांगली ग्रेड आहे, ती जर आपण 2.5 ग्रॅम पर लिटर
या हिशोबात जर घेतलं आणि त्याच्यासोबत एखादं सीवीड चांगल्या कंपनीचं स्वस्तातलं जे चांगलं काम करणारं सीवीड असेल ते जर त्या ठिकाणी घेतलं तर निश्चितपणानं पानं चार्ज होतील. त्या ठिकाणी असलेले पानं झाडाला स्टोरेज मिळवून देतील किंवा ते जे घड वीक असतील ते स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतील. त्यानंतर FI LLP प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे तिचं ॲडिसॉल आणि निमामृत हे देखील रेडी फूड म्हणून काम करतं. अतिशय चांगले रिझल्ट आहे त्याचे. तर ते देखील आपण एकरी 500 ग्रॅम घेतलं, लिक्विड स्वरूपातलं आहे, त्याच्यावर ग्रॅम जरी लिहिलेलं असलं तर ते लिक्विड स्वरूपातलं आहे. निमामृत 500 ml किंवा ग्रॅम म्हणू आपण त्याला, आणि ॲडिसॉल हे 500 ग्रॅम किंवा 500 ml आपण म्हणू. हे दोन्ही एकत्र जर घेतले, त्याच्यात एखादं कॉन्टॅक्ट फंगिसाइड पण चालू शकतं, तर हे जर घेतलं तर झाडाला ते रेडी फूड म्हणून काम करेल आणि पानं चार्ज करेल. किंवा इतर कुठल्याही तुमच्या अनुभवानुसार आपण घेऊ शकतो. घ्या ते, निश्चितपणानं झाडं त्या ठिकाणी स्ट्रॉंग बनतील आणि झाडात जर ताकद असेल तर पुढे जाऊन आपल्याला टनेजला त्याचा वापर करता येईल. त्याचबरोबर तणनाशकाची फवारणी खाली जे सेफ तणनाशक जे आहे सीड पॉवर सारखं हे जर आपण घेतलं तर निश्चितपणानं जे जमिनीत तण झालेलं आहे, जे विद्रावी खत आपण देणार आहे ते ओढणार आहे ते देखील कंट्रोल आपल्याला झालेलं दिसेल. शक्यतो जे हानिकारक तणनाशक आहे ते आपण द्राक्ष बागेत किंवा डाळिंब बागेत किंवा इतर ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. कंपनीचे भरपूर चांगले सेफ तणनाशक पण मार्केटमध्ये आलेले आहे जे कॉन्टॅक्ट म्हणून काम करतात, ते देखील घेणं गरजेचं आहे. खूपच गवत आपल्याकडे जर झालेलं असेल, अगदी गुडघ्या मांड्यांच्यावर गेलेलं असेल, तर त्या ठिकाणी खोडांच्या फुटी काढून आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर खोड साफ करून घेतले आणि ग्रामोझोन 5 ml आणि स्वीट पॉवर 5 ml हे जर घेतलं तर निश्चितपणे तुमचं कुठलंच गवत त्या ठिकाणी राहत नाही. हा त्या ठिकाणचा अनुभव आहे. आता तुम्ही म्हणाल ग्रामोझोन तेच काम करतं आणि स्वीट पॉवर पण तेच काम करतं, परंतु ग्रामोझोन नुसतं मारलं तर तुमचं सर्व गवत जाणार नाही आणि स्वीट पॉवर नुसतं मारलं तर तुमचं सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गवत असतात तर ते जाणार नाही. तर हे दोन्ही एकत्र जर घेतले 5 ml स्वीट पॉवर 5 ml ग्रामोझोन, तर त्या ठिकाणी निश्चितपणानं चांगला त्या ठिकाणी कंट्रोल आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झालेला दिसेल. तर निश्चितपणानं आपण ही कामं करा आणि आपली द्राक्ष बाग जी आहे ही पॉझिटिव्ह पद्धतीने तिचं काम करा. ज्या कवळ्या फुटी आलेल्या आहे त्या पण पटकन खोडून घ्या, जेणेकरून झाडाचं स्टोरेज त्या फुटींच्या माध्यमातून वेस्ट होणार नाही आणि पुनर्भरण किंवा स्टोरेज त्या झाडाचं चांगलं होईल. धन्यवाद. आमचे परीस ॲग्रो युट्यूब चॅनलचे हे नॉलेजेबल व्हिडिओ गेल्या 25 ते 30 वर्षाचा अनुभव अगदी कमी वेळात छोट्या छोट्या व्हिडिओ मधून आम्ही तुम्हाला देत राहणार आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच हे संपूर्ण व्हिडिओ बघून लाईक सबस्क्राईब करून इतर ग्रुपला देखील ते शेअर करा, तर आम्हाला ह्या कामासाठी ऊर्जा येईल. धन्यवाद.